नदी जो बहती जाती, मैं हूँ नदी जो बहती जाती, अपने धुन में बहती जाती। हिमखंड को पिघलाकर चट्टानों से टकराकर टेढ़ी मेढ़ी धार बनाती। मैं हूँ नदी जो बहती जाती, मैं हूँ नदी जो बहती जाती। प्यासों की मैं प्यास बुझाती, हर मौसम में मैं कण कण करती। धरती को हरियाली से भरती, बंजर मिट्टी उपजाऊ बनाती। मैं हूँ नदी जो बहती जाती, मैं हूँ नदी जो बहती जाती। कभी न रुकती कभी न थकती, कभी न रुकती कभी न थकती, अपने धुन में चलती जाती। मैं हूँ नदी जो बहती जाती, मैं हूँ नदी जो बहती जाती। माझ्या वक्तृत्वाचा विषय समजला तसा? हो, मी नदी बोलते. नमस्कार, माझे नाव शुभ्रा सुरेश मस्के, इयत्ता 4वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती. अशा स्पर्धेत मला अशा सुंदर विषयावर बोलण्याची संधी मिळाली. मी नदी बोलते. उंच टेकडीवर शाळा माझी, पायथ्याशी वाहते नदी. उंच टेकडीवर शाळा माझी, पायथ्याशी वाहते नदी. किनाऱ्यावर गवत हिरवे, जणू मऊ मुलायम गादी, जणू मऊ मुलायम गादी. होय होय, माझ्या शाळेकडे जाणारा रस्ता नदीच्या कडेनेच जातो. आम्ही सर्व मुले खेळत बागडत उड्या मारत शाळेत येतो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा आम्हाला नदीचे दर्शन होते. सकाळी आणि संध्याकाळी नदीचे पाणी वेगळे दिसते. सकाळी सूर्यकिरणांनी चमकणारे नदीचे निळसर पाणी सायंकाळी लाल तांबडे होते. सकाळी पाणी भरणाऱ्या स्त्रिया, कपडे धुतानाचा आवाज, पाणी प्यायला आलेल्या गाय बैलांच्या आवाजाने गजबजून गेलेला आहे. किनारा आणि सायंकाळचा नीरव शांतता म्हणजे पाण्याचा फक्त झुळझुळ झुळझुळ आवाज. आता तुम्ही मला सांगा, अशा या शांत वातावरणात कुणालाही बसण्याचा मोह होणारच ना. त्या दिवशी तर मी दप्तर डोंगरावर टाकून नदीच्या पाण्यात पाय टाकून बसले होते. आज त्याला निघालेला सूर्य, डोंगराच्या दिशेने झेपवणारा पक्ष्यांचा थवा, शेतातून घरी जाणारे शेतकरी आणि पाण्याचा संगीतमय आवाज. इतक्यात मला माझ्या बाईंनी शिकवलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या. कवी कुसुमाग्रज म्हणतात, नदी बाई माय माझी डोंगरात घर, नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकराच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी बाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी. ती गाणी गाते का? तिला बोलता येते का? तिला बोलता आले असते तर ती माझ्यासोबत काय बोलली असती? असे अनेक विचार मनात येत असताना मला कुणीतरी हाक दिली. मी इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हते. माझ्या काही मैत्रिणी थोड्या अंतरावर गप्पा मारत बसल्या होत्या. मी दुर्लक्ष केले. मला पुन्हा ऐकू आली, शुभ्रा, अगं शुभ्रा, मी नदी बोलते. आणि मग काय आश्चर्य, स्वतः नदी माझ्याशी बोलतेय. मला खूप आनंद झाला, पण थोडेसे आश्चर्यही वाटले. मी तिच्याशी धीराने बोलले, अगं नदी, तू येते तरी कुठून, जाते तरी कुठून? नदीने स्मित हास्य केले आणि म्हणाली, माझा उगम डोंगरातून होतो. पाण्याचे अनेक लहान लहान ओहळ मिळून ओढा तयार होतो आणि अनेक झरे एकत्र येऊन माझी निर्मिती होते. डोंगर दऱ्यातून झाडं झुडपातून वाट काढत मी उंचावरून सखल परिसरात येते. सखल परिसरात माझे पात्र रुंद होत जाते. माझा प्रवास समुद्राच्या दिशेने सुरू होतो आणि माझी परोपकार वृत्ती सुद्धा. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गाय, परोपकारार्थ इंद्रं शरीरम. अर्थात परोपकारासाठी झाडे फळे फुले देतात, परोपकारासाठी नदी वाहते, परोपकारासाठी गाय दूध देते आणि त्याचप्रमाणे परोपकारासाठी मानवी शरीर असते. माझ्या पाण्याचा उपयोग माणसाला प्रत्येक क्षणी झाला. माझ्या मनात आणखी प्रश्न आला. मैंने पूछा, नदी तो मिट्टी मिट्टी, समुद्र इतना खारा, सारी दुनिया नदी का जल पीती, समुद्र का नहीं. नदी ने हंसकर कहा, मैं मीठी इसलिए क्योंकि मैं बहती हूँ, समुद्र खारा इसलिए क्योंकि वो बस जमा करता रहता है, बांटता नहीं, देता नहीं. मीठा बनना है तो बहना जरूरी, बांटना जरूरी, देना जरूरी. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, कारखान्यासाठी, वीज निर्मितीसाठी माझ्या पाण्याचा उपयोग करून माणसाने प्रगती केली. मी माझी परोपकार वृत्ती कधी सोडत नाही, पण मात्र माणूस सगळं विसरून मलाच त्रास देऊ लागला आहे. गटारीतील पाणी, दूषित पाणी माझ्या काळात सोडत आहे आणि अप्रदूषित पाणी पिऊन माणूसच आता आजारी पडत आहे. नदीचे बोलणं ऐकत असताना मला अचानक टीव्हीवरची बातमी आठवली. मी नदीला थोडं रागातच विचारलं, का गं, तू तुझ्या पुराणे किती लोकांना वाहून नेलंस? नदी हसली आणि म्हणाली, त्यालाही कारणीभूत माणूसच आहे. माणसाने स्वतःसाठीच नदीच्या पात्रात गाय टाकून बांधकामे केली. परिणामी माझे पात्र लहान झाले. मग मी पावसाचे पाणी माझ्या पात्रात कसे सामावून घेणार?
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माणसाच्या खोडी आणि नावे मात्र मलाच ठेवतात. अशा वेळी बहिणाबाईच्या ओळी मला आठवतात. मानसा मानसा तुझी नियत बेकार, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरे गोठ्यातले जनावर, मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा काणूस. नदीबाईच्या डोळ्यातून अश्रू आले. तितक्यात मला आईने हाक दिली. मी जड पावलांनी नदीचा निरोप घेतला. डोक्यात विचारचक्र अजूनही फिरत होते. म्हणूनच आपण नद्यांना जीवनदान द्यायला पाहिजे, कारण नद्या जगल्या तरच आपण जगू शकतो, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, नदी माय जल साऱ्या तांठेल्यांना देई, नदी माय जल साऱ्या तांठेल्यांना देई, कुणी असो कसा असो भेद भाव नाही, शेतमळे मायेमुळे येते बहरास, शेतमळे मायेमुळे येते बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. जीवन ते जीवन घेऊन धावणारी, धरतीला सुजलाम सुफलाम